एक गोष्ट खरी आहे की प्रत्येक बूथवर पोलिंग सेंटरवर प्रचंड मतदारांची गर्दी त्या ठिकाणी होताना दिसते आणि एक जबरदस्त मतदाराचा अंडर करंट पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूनं असल्याचं चित्र प्रथमदर्शनी या ठिकाणी दिसून येत आहे। परंतु केवळ टीका करण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती उद्भवले त्या ठिकाणी खास उत्तर मुंबईतनं पियुष गोयल साहेबांनी आम्ही आमदारांनी तिथल्या स्वयंसेवी संस्थांना पाणी असेल नाश्ता असेल जे काही त्यांना रिलीफ देण्याकरता सूचना द्यायच्या आहेत त्या देऊन सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय। आता आम्हालाही मदतीच्या मर्यादा येतात कारण आचारसंहिता पोलीस निवडणूक आयोग या कचाट्यातना एका लिमिटच्या बाहेर काही करताही येत नाही। परंतु निवडणूक आयोगाला नम्रपणे सुचवावंसं वाटतं की त्यांनी पूर्णपणे लोकांचा मतदारांचा त्या ठिकाणच्या असणारे रूम्स तिथली असणारी अव्यवस्था व्हेंटिलेशन याचा कसलाही विचार केलेला दिसत नाही। हे दुर्दैवी या ठिकाणी दिसतंय आणि त्याच्यामुळे प्रचंड संख्येनं जो मतदार आलाय तो 3-3 तास आज त्या ठिकाणी उभा आहे। आम्ही त्याला खरोखर मनापासून नतमस्तक होतो, धन्यवाद देतो की लोकशाहीचा उत्सव समजून आज त्रास होत असताना सुद्धा 3-3 तास मतदानाचा हक्क बजावतायत। हे खरोखर अभिनंदनीय आहे, कौतुकास्पद आहे। आम्ही त्यांच्या या सहनशक्तीला निश्चितच सॅल्यूट करतो आणि भविष्यात निवडणूक आयोगानं या ठिकाणी काय काय काळजी घ्यावी याचा बोध निश्चितपणे यातना घेऊन दुरुस्ती केली जाईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।